जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, मी तुम्हाला एक अतिशय जीवनदायी आणि प्रेरणादायी कथा सांगणार आहे। ही कथा खूप काळजीपूर्वक ऐका आणि जो कोणी ही कथा शेवटपर्यंत ऐकेल, ती समजून घेईल, त्याला धन्यता मिळेल, संपत्ती आणि सौभाग्य मिळेल। मित्रांनो, ही कथा एका राजा आणि त्याच्या मुलींबद्दल आहे। ही खूप पूर्वीची कथा आहे। एक राजा होता ज्याला 7 मुली होत्या। सर्व 7 राजकन्या खूप सुंदर होत्या, परंतु छोटी राजकन्या सर्वात सुंदर आणि बुद्धिमान होती। त्या राजकन्येचे नाव दुर्गा होते, जी तिच्या सर्व बहिणींमध्ये सर्वात बुद्धिमान होती। राजाची पहिली पत्नी मरण पावली होती। आईच्या मृत्यूच्या वेळी सर्व 7 मुली खूप लहान होत्या। त्यानंतर या 7 राजकन्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी राजावर आली। राजाला त्याच्या मुलींवर खूप प्रेम होते। राजाने त्या सर्व राजकन्यांची खूप चांगली काळजी घेतली। त्याने त्यांना आई आणि वडील दोघांचेही प्रेम दिले। राजाची इच्छा होती की राजकन्यांना वाटू नये की त्यांना आई नाही। तो त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवून ठेवत असे आणि चांगल्या कपड्यांचीही व्यवस्था करत असे। तो त्यांच्या मुलींची चांगली काळजी घेण्याचा नेहमीच प्रयत्न करत असे। आता हळूहळू राजकन्या मोठ्या होऊ लागल्या आणि त्या त्यांच्या वडिलांसाठी राजासाठी जेवण बनवत असत। जेव्हा जेव्हा राजा आपल्या मंत्र्यांसह राज्याच्या कामासाठी आपल्या राजधानी बाहेर जात असत, तेव्हा राजकन्या त्यांच्यासाठी जेवण बनवत असत आणि ते त्यांच्यासोबत प्रवासासाठी पाठवत असत। वेळ हळूहळू जात होता। त्या राज्यात राजाचा एक मुख्य सेवक होता जो वारला होता। तो त्याच्या मागे पत्नी आणि एक लहान मुलगी सोडून गेला होता। आता त्या दोघेही मुख्य सेवकाशिवाय या जगात एकट्या राहिल्या होत्या। राजकन्या जेव्हा जेवण बनवत असत, तेव्हा राजाच्या 7 मुली त्यांच्या वडिलांसाठी जेवण बनवत असत। त्यावेळी मुख्य नोकराची पत्नी, जी विधवा होती, ती त्यांच्याकडे येत असे आणि राजाच्या मुलींकडून अग्नी मागत असे। राजाची धाकटी मुलगी दुर्गा, हिला ती बाई अजिबात आवडत नसे। ती तिचा अपमान करत असे आणि म्हणायची, तू तुझ्या घरी जा आणि स्वतःची अग्नी पेटव। तू रोज आमच्याकडे अग्नी मागण्यासाठी का येतेस? पण याचा त्या बाईवर काहीही परिणाम झाला नाही। ती विधवा बाई दररोज त्यांच्याकडे आग मागण्यासाठी येऊ लागली। धाकट्या राजकन्याने तिला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी तिच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही। राजकुमारी दुर्गाच्या मोठ्या बहिणीने तिच्या धाकट्या बहिणीला शांत राहण्यास समजावण्याचा प्रयत्न केला। ती गरीब महिला विधवा आहे आणि जर आपण तिला थोडेसे लाकूड दिले आणि ती त्यापासून आग लावत असेल तर काय होणार आहे? तू नेहमीच त्या बाईशी भांडतेस आणि तिला खूप त्रास देतेस। यात त्या गरीब बाईचा काय दोष आहे? ती आपल्या घरी फक्त आपल्या चुलीतून थोडीशी आग घेण्यासाठीच येते। तिच्या मोठ्या बहिणींचं ऐकून धाकटी राजकन्या म्हणते, ठीक आहे, आज मी काय म्हणते ते तुम्हाला समजत नाही, पण तुम्हाला एक दिवस दिसेल की एक दिवस ही बाई आपल्यासाठी मोठी समस्या निर्माण करेल। हा क्रम असा चालू राहिला। ती बाई रोज त्यांच्या घरी आग मागण्यासाठी जायची आणि सर्वांच्या नजरेतून सुटून ती राजाच्या जेवणात राख मिसळायची, कारण त्या विधवा बाईचा स्वभाव खूप विचित्र होता। ती राजाने शिजवलेले अन्न खूप लवकर राख मिसळून खराब करायची। हळूहळू राजालाही त्याच्या जेवणात काहीतरी वाईट वाटू लागले। त्याला माहित होते की त्याच्या मुली त्याच्यासाठी अन्न शिजवतात। राजा म्हणाला की माझ्या मुलींवर लक्ष ठेवलं पाहिजे, जेणेकरून सत्य जाणून घेता येईल, कारण माझ्या मुली माझ्यासाठी काहीही करू शकत नाहीत, कारण त्या माझे अन्न खराब करतात। असा विचार करून राजा त्यांच्या खोलीत गेला। आता जेव्हा राजाच्या मुली जेवण बनवत होत्या, तेव्हा तो स्वयंपाक करताना त्यांच्यावर गुप्तपणे नजर ठेवू लागला। माझ्या मुली माझे अन्न कशासाठी खराब करतात? मला इतके वाईट अन्न देऊन त्या मला मारू इच्छितात का? हे शोधण्यासाठी मनात असा विचार करून राजा आपल्या मुलींकडे पाहू लागला, कारण त्याला त्याच्या मुली खूप आवडत असत। त्याने त्याच्या मुलींना भिंतीतील एका गुप्त छिद्रातून स्वयंपाक करताना पाहिले। त्याला जाणून घ्यायचे होते की त्याच्या मुली अन्न कसे खराब करतात। त्याच्या 7ही मुली भात काळजीपूर्वक धुत होत्या आणि अतिशय स्वच्छतेने अन्न तयार करत होत्या। सर्व अन्न तयार होताच त्याने पाहिले की त्याच्या मुलींनी अन्न अतिशय काळजीपूर्वक आणि स्वच्छतेने चुलीपासून दूर ठेवले होते। यानंतर त्याने जे पाहिले ते पाहून राजा
खूप आश्चर्यचकित झाला। राजाने पाहिले की सरदाराची विधवा त्याच्या घरी अग्नी घेण्यासाठी आली होती आणि तिने तिच्या घरी अन्न शिजवण्यासाठी अग्नी मागितला। तेव्हा दुर्गा तिच्यावर रागावली आणि तिला फटकारू लागली। दुर्गा तिला म्हणू लागली की जेव्हा पाहते तेव्हा तू अग्नी इथे मागण्यासाठी येतेस। मग दुर्गाच्या इतर बहिणींनी तिला समजावून सांगितले की ठीक आहे, ती फक्त अग्नी मागत आहे, तू रागावू नकोस। जेव्हा ती अग्नी घेऊन जाऊ लागली तेव्हा तिने त्या राजकन्यांचे डोळे टाळून सर्व अन्नात राख मिसळली। अशा प्रकारे तिने सर्वांच्या लक्षात न येता सर्व अन्न खराब केले। जेव्हा राजाने पाहिले की त्याच्या मुलींनी खूप स्वच्छ आणि सुंदर जेवण शिजवले आहे, परंतु लाकूड घेतल्यानंतर प्रधानाच्या पत्नीने जेवणात धूळ मिसळली आहे, तेव्हा राजा खूप रागावला आणि त्याच्या राजवाड्यात दरबारात येऊन बसला। त्याने ताबडतोब प्रधानाच्या पत्नीला पकडण्यासाठी आपली माणसे पाठवली आणि त्यांना सांगितले की प्रधानाच्या पत्नीला ताबडतोब माझ्या समोर हजर करा। त्या विधवा महिलेला राजाच्या दरबारात आणण्यात आले। राजाने तिला संपूर्ण घटनेबद्दल विचारले तेव्हा ती विधवा महिला म्हणाली, महाराज कृपया मला माफ करा, मी एक खेळ खेळत होते आणि मला पाहायचे होते की तुम्ही किती हुशार आणि बुद्धिमान आहात आणि तुम्हीही ही समस्या कशी सोडवता हे पाहायचे होते। त्या महिलेने महाराजांचे कौतुक केले आणि म्हणाली, महाराज तुम्ही खूप न्यायी आणि बुद्धिमान आहात। अशा प्रकारे त्या महिलेने राजाला तिच्या गोड बोलण्यात अडकवले। अशा गोष्टी ऐकून राजा तिच्या बुद्धिमत्तेमुळे तिच्यावर खूप प्रसन्न झाला आणि तिच्यावर प्रभावित झाला। तिला शिक्षा करण्याऐवजी राजाने तिला राणी बनवण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे तिच्याशी लग्न केले। आता प्रधानाची विधवा पत्नी लग्न करून राजवाड्यात आली। आता विधवेपासून ती राणी बनली। आता राजाच्या पहिल्या पत्नीपासून ही नवीन राणी जन्माला आली। ती 7 मुलींचा खूप द्वेष आणि तिरस्कार करू लागली। तिला वाटत होते की या 7 राजकन्यांनी कोणत्याही प्रकारे राजवाडा सोडावा। राजकन्यांना राजवाड्यातून बाहेर काढण्यासाठी तिने नवीन कट रचण्यास सुरुवात केली आणि ते कसे करायचे याचा विचार करू लागली। त्यांना कोणत्याही प्रकारे राजवाड्यातून हाकलून लावल्यानंतर राजाची सर्व संपत्ती आणि सर्व सुखसोयी फक्त तिच्यासाठीच राहतील। ती आणि तिची मुलगी आता राज्य करतील अशी तिची इच्छा होती की तिच्या मुलीने राजवाड्यात राजकन्या म्हणून राहावे आणि तिच्या मुलीला अधिक आदर मिळावा। पण राजाला त्याच्या मुलींवर खूपच प्रेम होते। त्याला त्याच्या मुलींबद्दल खूप करुणा आणि दया होती। राजा आपल्या मुलींना दुःखात अजिबात पाहू शकत नव्हता। दुसरीकडे राणी राजाच्या मुलींना प्रत्येक प्रकारे दुःखी करू इच्छित होती। ती त्यांना दिवसभर व्यस्त ठेवत असे। हळूहळू ती राजाच्या 7 मुलींना पुरेसे अन्नही देत नव्हती। ती त्यांना खूप कमी अन्न देत असे आणि हळूहळू ती त्यांच्या इतर गरजा आणि सुखसोयी कमी करत असे। अशा प्रकारे सर्व प्रकारचे दुःख 7 बहिणींवर कोसळले। उलट सरदाराची पत्नी जी आता राणी बनली होती म्हणून तिला आणि तिच्या धाकट्या मुलीला सर्व प्रकारच्या सुखसोयी देण्यात आल्या। त्या राजवाड्यात राजकन्यांप्रमाणे राहू लागल्या। राजवाड्यात राणीने तिच्या मुलीला राजकन्या म्हणून ठेवले आणि तिला राजकन्येसारखे जीवन जगण्यास प्रोत्साहित केले आणि तिच्या मुलीसाठी चांगले जेवण बनवले, तिला चांगले कपडे घातले आणि तिच्यासाठी चांगल्या गोष्टी गोळा केल्या। तिने राजाच्या पहिल्या पत्नीसोबत असलेल्या सर्व राजकन्यांना सर्व प्रकारच्या सुखसोयींपासून वंचित ठेवले। सर्व बहिणी खूप दुःखी आणि निराश राहिल्या। एके दिवशी खूप अस्वस्थ होऊन 7ही बहिणी राजवाड्यातून बाहेर पडल्या आणि त्यांच्या आईच्या कबरीकडे गेल्या आणि रडू लागल्या। तिथे जाऊन त्या त्यांच्या आईला अशा प्रकारे म्हणू लागल्या, आई तुम्हाला तुमच्या असहाय्य मुली दिसत नाहीत का? आम्ही सर्वजण खूप दुःखी आहोत। आमची सावत्र आई आमच्यावर किती क्रूरता करत आहे। आम्ही भुकेने आणि तहानेने त्रस्त आहोत। आई आता आम्ही काय करावे? हळूहळू हे त्यांचे नित्यक्रम बनले। दिवसा जेव्हा जेव्हा त्यांना दुःख यायचे तेव्हा तेव्हा त्या त्यांच्या आईच्या कबरीकडे यायच्या आणि रडत रडत त्या आईला आपले दुःख सांगायच्या। एके दिवशी जेव्हा ते सर्वजण त्यांच्या आईच्या कबरीवर बसून रडत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या आईच्या कबरीवर एक अतिशय सुंदर डाळिंबाचे झाड उगवलेले पाहिले। तेव्हा त्या रडत होत्या आणि रडता रडताच त्यांनी ते झाड पाहिले। लवकरच ते झाड ताज्या, सुंदर आणि चवदार फळांनी भरणार होते। आता 7ही बहिणींनी त्यांची भूक भागवण्यासाठी त्या झाडाची फळे खायला सुरुवात केली।
रोज जेव्हा त्यांची सावत्र आई त्यांना पुरेसे अन्न देत नव्हती तेव्हा त्या सर्व त्यांच्या आईच्या कबरीवर जाऊ लागल्या आणि भूक भागवण्यासाठी डाळिंबाची फळे खाऊ लागल्या। नंतर सर्व बहिणींनी त्यांच्या सावत्र आईने दिलेले वाईट अन्न खाणे बंद केले आणि फक्त डाळिंबाची फळे खाऊन जगू लागल्या, कारण ते डाळिंबाचे झाड एक अद्भुत झाड होते। त्या झाडापासून जितकी जास्त फळे तोडली जातील, दुसऱ्या दिवशी अधिक पिकलेली आणि सुंदर चवदार फळे दिसतील, जी या सर्व बहिणींसाठी पुरेशी असतील। त्या 7 बहिणींची सावत्र आई आता विचार करू लागली, या 7ही अन्नही खात नाहीत आणि मी देखील या 7 बहिणींना काहीही खायला देत नाही। मी त्यांना खूप दुःखी करते आणि मी त्यांना दिवसभर इतके काम करायला लावते, तरीही त्या सर्व इतक्या सुंदर आणि निरोगी कशा दिसतात। त्यापैकी कोणीही आजारी दिसत नाही आणि त्यांचे सौंदर्यही सतत वाढत आहे। मी माझ्या मुलीला इतके चांगले पदार्थ खाऊ घालत असतानाही हे सर्व कसे घडते, तरीही ती त्यांच्या समोर कुरूपच दिसते। अशा प्रकारे आता सर्व 7 राजकन्या त्यांच्या आईच्या कबरीवर जात असत, स्वादिष्ट पिकलेली डाळिंब फळे खात असत आणि त्यांच्या आईचे आभार मानत असत। जेव्हा त्यांच्या सावत्र आईला हे आता सहन होत नव्हते, तेव्हा तिने त्यामागील रहस्य जाणून घेण्याचा विचार केला आणि एके दिवशी त्यांच्या सावत्र आईने तिच्या मुलीला त्यांच्या मागे येण्यास सांगितले। जेव्हा राजाच्या 7 मुली त्यांची कामं संपवून बाहेर जाऊ लागल्या, तेव्हा त्यांच्या सावत्र आईची मुलगी त्यांच्या मागे गेली आणि कबरीजवळ पोहोचली। तिने पाहिले की सर्व 7 बहिणी पिकलेली डाळिंब फळे गोळा करत आहेत। आता दुर्गाने तिला पाहिले आणि तिला पाहून दुर्गाने तिच्या इतर बहिणींना म्हटले, तुम्ही सर्वजण काय पाहत आहात? ही मुलगी आपल्या सर्वांच्या मागे येत आहे, ती आपल्या सर्वांना पाहत आहे। चला आपण मिळून तिला इथून हाकलून लावूया, डाळिंबाची फळं लपूया, नाहीतर ती येथून तिच्या आईला जाऊन सर्व काही सांगेल आणि ती आपल्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते। पण दुर्गाच्या इतर बहिणी म्हणाल्या, अगं दुर्गा, नाही, एवढी काळजी करू नकोस, ही मुलगी निर्दोष आहे, तिची आई आपल्याला त्रास देते, मग यात तिचा काय दोष आहे? असे म्हणत त्यांनी तिला आपल्या जवळ बोलावले आणि तिला काही डाळिंब खायला दिले। आता ती मुलगी तिच्या घरी जाऊन तिच्या आईला म्हणते, आई, त्यांच्यापैकी कोणीही उपाशी राहत नाही, त्यांच्या आईच्या कबरीवर एक डाळिंबाचे झाड आहे, ते सर्वजण त्या झाडाचे डाळिंब खातात, त्या झाडाचे डाळिंब खूप चविष्ट असतात, हे आश्चर्यकारक आहे। मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत इतकी गोड फळे कधीच खाल्ली नव्हती। तिच्या मुलीकडून असे ऐकून राणीला खूप राग आला आणि ती विचार करू लागली की मी त्यांना तिथली फळे खाण्यापासून कसे रोखू शकेन। दुसऱ्याच दिवशी तिने तिचा सर्व वेळ तिच्या खोलीत घालवला। राजा तिच्या खोलीत आला आणि राणीला विचारले, तुमच्या दुःखाचे कारण काय आहे? राणीने राजाला सांगितले की माझ्या डोक्यात खूप वेदना होत आहेत आणि असे दिसते की या वेदना माझा जीव घेतील। जर कोणी मला या वेदनेतून मुक्त करू शकत असेल तर ते तुमच्या पहिल्या पत्नीच्या कबरीवर असलेले ते सुंदर डाळिंबाचे झाड आहे। फक्त तेच डाळिंबाचे झाड माझे दुःख कमी करू शकते। राजाने विचारल्यावर ती म्हणाली, ते झाड उपटून टाका आणि त्याची मुळे, त्याचे खोड आणि त्याची पाने पाण्यात उकळवा आणि तो काढा तयार करा। मी ते केलेले पाणी प्यायले तर माझे डोके दुखणे बरे होईल। हा काढा माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरेल। राणीचे म्हणणे मान्य करून राजाने ताबडतोब आपल्या नोकरांना त्याच्या पहिल्या पत्नीच्या कबरीवर पाठवले आणि त्यांना सांगितले, कबरीवरील डाळिंबाचे झाड, त्याचे खोड आणि त्याच्या पाण्यासह त्यांच्याकडे आणा। नोकरांनी ताबडतोब राजाच्या आदेशाचे पालन केले आणि ते सुंदर डाळिंबाचे झाड त्याच्या मुळांसह उपटून राजासमोर आणून ठेवले। राणीने सांगितल्याप्रमाणे राजाने नोकरांना ते झाड पाण्यात उकळवून राणीसाठी औषध म्हणून तयार करायला लावले। राणीच्या डोक्यावर त्याची मालिश करण्यात आली, ते तिला पाजण्यात आले, ते तिला खायला देखील लावण्यात आले। ते खाल्ल्यानंतर त्या क्रूर राणीने राजाला सांगितले, आता मी पूर्णपणे बरी आहे, आता मला खूप बरे वाटत आहे, माझ्यासाठी इतके काही केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मग राजा म्हणाला की नाही राणी, हा माझा हक्क आहे। दुसऱ्याच दिवशी जेव्हा 7ही बहिणी त्यांच्या आईच्या समाधीकडे गेला तेव्हा त्यांना दिसले की या समाधीतून सुंदर डाळिंबाचे झाड गायब झाले आहे। हे पाहून त्या सर्व काळजीत पडल्या आणि मोठ्या दुःखाने रडू लागल्या।
त्यांना आता वाटू लागले की आता आपल्या आईच्या समाधीवर डाळिंबाचे झाड नाही. आता आम्ही कुठे जाणार, काय खाणार? डाळिंबाचे झाड नसल्याने त्या सर्वांना पुन्हा उपासमारीने मरावे लागेल. दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या आईला प्रार्थना करायला सुरुवात केली. मग त्यांना दिसले की डाळिंबाच्या झाडाच्या जागी एक लहान तळे तयार झाले होते, जे लोणीसारख्या पदार्थांनी भरलेले होते आणि ते लवकरच एका धन भाकरीत रूपांतरित झाले. हे सर्व बहिणी रडत आश्चर्याने पाहत होत्या. हे पाहून सर्व बहिणी खूप आनंदी झाल्या आणि त्यातून काही भाकरी खाऊ लागल्या, ज्या खायला खूप चवदार वाटत होत्या आणि त्यांना आवडल्याही होत्या. दुसऱ्या दिवशी असेच घडले आणि त्यानंतर हे रोजच घडू लागले. रोज सर्व राजकन्या त्यांच्या आईच्या समाधीवर जात असत आणि पाहत असत की प्रथम एक लहान तलावात लोणी तयार होते, नंतर ते लोणी भाकरीचे रूप धारण करते आणि ती भाकरी खाल्ल्यानंतर त्या सर्वांना आनंदाने भरलेले अन्न मिळते. डाळिंबाचे झाड उपटून टाकल्यानंतरही 7 राजकन्या पूर्वीसारख्या स्थितीत असल्याचे पाहून राणी अस्वस्थ झाली. राणीने तिच्या मुलीला बोलावून म्हटले, काय चाललंय ते मला माहित नाही. मी राणीच्या थडग्यावर वाढलेले डाळिंबाचे रोप नष्ट केले आहे, तरीही त्या सर्व मुली अजिबात दुःखी दिसत नाहीत. त्या उदासही नाहीत आणि त्या बारीकही झाल्या नाहीत. मग त्यांचे अन्न त्या कुठून खातात? कारण मी राजवाड्यात त्यांना जे काही अन्न देते ते त्या खात नाहीत. म्हणून तो पुन्हा त्यांच्या मागे जा आणि ते शोधून काढ की त्या नक्की काय करतात. राणीने तिच्या मुलीला सांगितले, त्यांच्यावर लक्ष ठेव आणि काय प्रकरण आहे ते बघ. दुसऱ्या दिवशी 7ही बहिणी त्यांच्या आईच्या कबरीवर गेल्या. जेव्हा त्या तिथे लोणीपासून बनवलेली भाकरी खात होत्या तेव्हा सर्वात आधी दुर्गेला तिच्या सावत्र आईची मुलगी दिसली, जी गुप्तपणे त्यांच्यावर लक्ष ठेवून होती. तिने तिच्या बहिणींना सांगितले, हे बघा, ही मुलगी पुन्हा इथे आली आहे आणि आपल्यावर लक्ष ठेवून आहे. आपण हे तळे झाकून टाकूया, जेणेकरून ती हे तळे पाहू शकणार नाही. जर आपण आपल्या भाकरीचा एक छोटासा तुकडा तिला दिला तर ती नक्कीच तिच्या दुष्ट आईला सांगेल आणि ती आपल्यासाठी खूप हानिकारक ठरेल. ती दुष्ट राणी पुन्हा काहीतरी कट रचेल आणि ते दुर्दैवी ठरेल. दुर्गाच्या मोठ्या बहिणींना वाटले की दुर्गा विनाकारण त्या गरीब मुलीवर संशय घेत आहे, म्हणून त्यांनी तिच्या सूचनेकडे लक्ष दिले नाही. उलट त्यांनी सरदाराच्या मुलीला स्वादिष्ट भाकरी खायला दिली, कारण राजाच्या 6 मुली खूप निष्पाप होत्या. म्हणून जेव्हा दुर्गा त्यांना काही बोलायची तेव्हा त्यांना काहीही समजत नव्हते आणि त्यांना असे वाटायचे की ही लहान मुलगी आहे, म्हणूनच ती इतके संशयास्पद आहे. जेव्हा त्यांच्या सावत्र आईला इतर राजकन्यांबद्दलच्या त्या भाकरीबद्दल कळले तेव्हा ती खूप रागावली आणि तिने तिच्या नोकरांना बोलावून सांगितले, जा आणि राणीची समाधी तेथून उपटून टाका आणि त्याजवळील लहान तलाव, कचरा इत्यादींनी भरून नष्ट करा. आता जेव्हा सर्व राजकन्यांनी पाहिले की त्यांच्या आईची समाधी तिथे नाही तेव्हा त्या खूप दुःखी झाल्या आणि मोठ्याने रडू लागल्या, कारण आता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. इतकेच नाही तर त्यानंतरही राणी समाधानी नव्हती. एके दिवशी राणी पुन्हा तिच्या खोलीत गंभीर आजारी असल्याचे भासवून वागत राहिली. राजाला बोलावण्यात आले. राजा आला आणि राणीच्या आजाराचे कारण जाणून घेऊ इच्छित होता. राजाने म्हटले, जरी माझे संपूर्ण राज्य विकले गेले तरी मी तुला सर्वोत्तम वैद्याकडे दाखवीन, जो तुझा आजार कायमचा बरा करेल. पण राणी स्वतःचा खेळ खेळत होती. ती स्वभावाने वाईट होती, म्हणून दुष्ट राणी म्हणू लागली, इतके काही करण्याची गरज नाही. तुझे एक छोटेसे कृत्य माझे प्राण वाचवू शकते. राजा म्हणाला, जर तू असे म्हणतेस तर तू जे काही म्हणशील ते नक्कीच पूर्ण करेन. मी तुला यासाठी वचन देतो. मग राणी म्हणाली, माझा जीव वाचवण्यासाठी तू एक काम कर. तुझ्या पहिल्या पत्नीसोबत असलेल्या राजकन्यांचा वध कर आणि त्यांना मारल्यानंतर त्यांचे रक्त माझ्या डोक्यावर आणि माझ्या तळहातावर लाव. अशा प्रकारे त्यांच्या मृत्यूने माझा जीव वाचेल. हे शब्द ऐकून राजा दुःखाने भरून गेला. जणू काही त्याच्या पायाखालची जमीनच निघून गेली होती. तो बेशुद्ध पडणार होता. पण तरीही राजाने स्वतःवर नियंत्रण ठेवले, कारण त्याला त्याचे वचन मोडण्याची भीती वाटत होती आणि तो त्याच्या मुलींवर त्याच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होता.
मग राजाने त्याचे हृदय कठोर केले आणि तो राजकन्यांचा शोध घेऊ लागला, कारण त्याला त्याच्या मुलींवर खूप प्रेम होते. एकीकडे त्याच्या राणीची इच्छा आणि राजाचे वचन होते आणि दुसरीकडे त्याच्या मुलींचे जीवन होते. त्याला काय करावे हे समजत नव्हते. आता राजाला समजत होते की त्याच्या मुली त्याच्या सावत्र आईवर खुश नाहीत आणि सावत्र आई देखील त्यांना आनंदी ठेवू शकत नाही. आपल्या मुलींपर्यंत पोहोचून राजाने त्यांना प्रेमाने या राजवाड्यातून जंगलात त्यांच्या सोबत येण्यास सांगितले. त्यांच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार त्या सर्व त्याच्यासोबत चालू लागल्या. तो त्या सर्व मुलींना जंगलात घेऊन गेला. जंगलात काही अंतर गेल्यावर राजाने एकांतात शेकोटी पेटवली आणि त्या सर्वांसाठी काही भात शिजवला आणि त्यांना खायला दिला. दुपारची वेळ होती आणि तेव्हा खूप गरम होत होते, त्यामुळे सातही बहिणी जेवून झोपी गेल्या. जेव्हा राजाने पाहिले की सर्व सातही बहिणी झोपल्या आहेत, तेव्हा तो त्या मुलींच्या नजरेतून तिथून शांतपणे पळून गेला. राजाने त्या सर्वांना तिथे झोपावले. राजा मनातल्या मनात आनंदी होता की निदान आपल्या मुली जिथे राहतील तिथे तरी त्या जिवंत राहतील आणि त्या बऱ्या होतील. त्यांच्या सावत्र आईच्या अत्याचारांपासून त्या वाचतील किंवा त्या दुसरीकडे जाऊन तिथेच आपले जीवन व्यतीत करतील. तसेच त्याने देवाला प्रार्थना केली की त्याने त्याच्या मुलींना एकाकी जंगलात भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्यांसाठी अन्न म्हणून मरण्यापासून वाचवावे. राजा असा विचार करत तेथून निघून गेला आणि पुन्हा पुन्हा देवाला प्रार्थना करत राहिला. परत येताना राजाने जंगलात एका हरणाला मारले आणि त्याचे रक्त घेऊन राजवाड्यात परत आला. त्याने त्या हरणाचे रक्त राणीच्या डोक्यावर आणि तळहातावर लावले. त्या क्रूर राणीला वाटले की राजाने खरोखरच सर्व 7 राजकन्यांना मारले आहे. तिने राजाला सांगितले की आता ती पूर्णपणे बरी वाटत आहे. दुसरीकडे राजा गेल्यानंतर सर्व 7 बहिणी जाग्या झाल्या. त्यांना घनदाट जंगलात आपण एकटेच आहोत असे आढळले. जेव्हा त्यांना त्यांच्या आजूबाजूला भयंकर जंगली प्राण्यांचे आवाज ऐकू आले, तेव्हा त्या भीतीने थरथर कापू लागल्या. त्यांचे संपूर्ण शरीर भीतीने थरथर कापू लागले, ज्यामुळे त्या सर्व रडू लागल्या आणि ओरडू लागल्या. तिथे स्वतःला एकटे पाहून त्यांनी त्यांच्या सर्व शक्तीनिशी वडिलांना हाक मारायला सुरुवात केली. त्यांना आशा होती की त्यांचा आवाज ऐकू येईल. हे ऐकून त्यांचे वडील नक्कीच येतील, पण त्यांनी सर्वांनी हे करण्यात बराच वेळ घालवला, पण राजा आला नाही. त्यांना फक्त त्यांचे स्वतःचे आवाज ऐकू येत होते, याशिवाय दुसरे काहीही नव्हते. त्याच दिवशी शेजारच्या राज्यातील एक राजपुत्र शिकारीसाठी त्या जंगलात आला होता. जेव्हा ते त्यांच्या राज्यात जात होते, तेव्हा राजपुत्रांपैकी सर्वात धाकट्या राजपुत्राने त्यांच्या भावांना थांबवले आणि म्हणाला, भाऊ, कोणीतरी नक्कीच जंगलात अडकले आहे आणि आपण सर्वांनी त्यांना मदत करायला हवी. कदाचित ते कोणाला तरी हाक मारत असावेत. आता सर्वजण इथे थांबा. मला वाटते की कोणीतरी रडत आहे आणि कोणाला तरी हाक मारत आहे. तुम्हाला सर्वांचा हा आवाज ऐकू येत नाही का? चला, जिथून हा आवाज येत आहे त्या दिशेने जाऊया आणि तो कोण आहे ते शोधूया. अशा प्रकारे सर्वात धाकट्या राजपुत्राने त्याच्या 6 भावांना सांगितले आणि 7ही राजपुत्रांनी जंगल फाडताना त्यांच्या तलवारी त्या दिशेने वळवल्या ज्या दिशेने रडण्याचा आवाज येत होता. थोड्याच वेळात ते 7ही राजपुत्र जंगलात त्या ठिकाणी पोहोचले जिथे त्या 7 बहिणी शोक करत रडत बसल्या होत्या. त्या सर्वजण खूप रडत होत्या. हे पाहून राजपुत्रांना दया आली. सर्वात मोठ्या राजपुत्राला खूप आश्चर्य वाटले आणि त्याने त्यांना खूप उत्सुकतेने विचारले, तुम्ही सर्वजण इथे कसे अडकलात आणि तुम्ही कोण आहात? राजकन्यांनी त्यांची संपूर्ण कहाणी 7 भावांना सांगितली. मग 7 राजपुत्रांनी ठरवले की देवाच्या कृपेने आपल्याला या 7 राजकन्या मिळाल्या आहेत. आपण त्यांना आपल्यासोबत आपल्या राज्यात घेऊन जावे आणि त्यांचे लग्न करून आपल्या सोबत ठेवावे. अशा प्रकारे सर्वात मोठ्या राजपुत्राने सर्वात मोठ्या राजकुमारीशी लग्न केले आणि दुसऱ्या राजकुमारीने दुसऱ्या राजकुमाराशी लग्न केले. अशा प्रकारे सर्व 7 राजपुत्रांचे लग्न झाले. सर्वात धाकट्या राजपुत्राने राजकुमारी दुर्गाशी लग्न केले, जी सर्वात बुद्धिमान आणि सुंदर होती. सर्व 7 राजपुत्रांनी 7 राजकन्यांशी लग्न केले.
लग्न झाल्यानंतर सर्व राजपुत्र त्यांच्या राज्यात परतले. त्यांच्या परतीनंतर संपूर्ण राज्यातील लोकांमध्ये आनंदाची लाट पसरली. सुमारे 1 वर्षानंतर सर्वात धाकटी राजकुमारी असलेल्या दुर्गाने एका मुलाला जन्म दिला. कुटुंबातील सर्व लोक मुलगा झाल्यामुळे आनंदी होते. त्यांना वाटले की त्या मुलाला 1 वडील नाहीत तर 7 वडील आहेत आणि 7 माता आहेत. ते सर्वजण त्याला खूप प्रेम करायचे आणि सर्वांनी त्याला स्वतःच्या मुलासारखे वाढवले. अशा प्रकारे काळ हळूहळू जाऊ लागला आणि ते खूप आनंदी होते. अशा प्रकारे दुर्गाचा मुलगा 2 वर्षांचा झाला. एके दिवशी 7व्या राजकुमाराने त्याच्या भावांना सांगितले की त्याला शिकारीला जायचे आहे. त्याने त्याची पत्नी दुर्गालाही सांगितले की त्याला शिकारीला जायचे आहे. दुर्गा आणि त्याच्या भावांची परवानगी घेऊन तो शिकारीला गेला. पण बरेच दिवस उलटूनही तो परतला नाही. दिवस उलटले पण राजकुमार परतला नाही. तो कुठे गेला आणि का परतला नाही हे कोणालाही कळले नाही. तेव्हा त्याचे भाऊ म्हणू लागले की ते तिथे जाऊन त्याला शोधतील. जेव्हा राजकन्यांना हे कळले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. त्याचे भाऊ म्हणू लागले, आम्ही जाऊन आमच्या भावाचा शोध घेतो. त्याचे काय झाले आहे, तो कुठे गेला आहे ते पाहतो. हळूहळू दिवस जात होते पण त्यांचे 7ही भाऊ परतले नाहीत. एके दिवशी दुर्गा तिच्या मुलाला झोपत होती आणि सर्व बहिणी खालच्या खोलीत काम करत होत्या. त्यावेळी काळे कपडे घातलेला कोणीतरी व्यक्ती राजवाड्याच्या दारावर आला. तो स्वतःला साधू म्हणवत होता आणि तो भिक्षा मागण्यासाठी आला होता. नोकरांनी सांगितले की तुम्ही भिक्षा मागण्यासाठी राजवाड्यात जाऊ शकत नाही. राजाचे सर्व पुत्र यावेळी बाहेर गेले आहेत. आम्हाला वाटते की ते सर्व मेले आहेत आणि त्यांच्या शिष्यांना तुमच्या भिक्षेचा त्रास होऊ शकतो, म्हणून तुम्ही आज जाऊ नये. द्वारपालाने त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो माणूस म्हणाला, मी एक साधू आहे आणि साधूला जेवू घालण्यात किंवा भिक्षा देण्यात काहीही गैर नाही. पण प्रत्यक्षात तो साधू नव्हता तर तो मूषक नावाचा जादूगार होता. जादूगार मूषक अशाच प्रकारे राजवाड्यात प्रवेश करत होता आणि त्याने तिथे अनेक सुंदर गोष्टी पाहिल्या. शेवटी तो त्या खोलीत पोहोचला जिथे राजकुमारी दुर्गा तिच्या लहान मुलाला झोपवत होती. तिला पाहून जादूगार मूषकला वाटले की त्याने त्याच्या आयुष्यात कधीही स्वर्गातील देवदूतासारखी इतकी सुंदर स्त्री पाहिली नव्हती. राजकुमारी दुर्गाला पाहून जादूगार मूषक खूप आनंदी झाला. तो तिच्यावर मोहित झाला आणि थेट तिच्याकडे गेला. तो दुर्गाला म्हणाला, मला तू आवडतेस आणि आता मला माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे. माझ्यासोबत माझ्या घरी चल, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. राजकुमारी दुर्गा तिच्या खोलीत एका अनोळखी व्यक्तीला पाहून आश्चर्यचकित झाली. शिवाय ती व्यक्ती तिच्याशी लग्न करण्याबद्दल बोलत होती. राजकुमारी दुर्गा म्हणाली, मी विवाहित आहे, माझा नवरा आहे. मला भीती वाटते की तो मेला आहे. तरीही माझा हा लहान मुलगा आहे ज्याच्यासाठी मी नक्कीच इथे राहीन आणि त्याचे पालन पोषण करीन. या जगात राहण्यासाठी माझ्या नवऱ्याशिवाय मला माझ्यासोबत असलेल्या मुलाचा आधार हवा आहे. मी त्याला सोडून कुठेही जाणार नाही आणि मला इतर कोणाशीही लग्न करायचं नाही. आता त्या जादूगाराने तिला अनेक प्रलोभने दिली पण राजकुमारी दुर्गा जादूगाराच्या शब्दांना मान्य करत नव्हती. तिने म्हटले की ती तिच्या नवऱ्याचा नक्की शोध घेईल पण जादूगाराला नाही ऐकण्याची सवय नव्हती. ही राजकुमारी माझ्याशी लग्न करण्यास तयार नाही याचा त्याला खूप राग आला. म्हणून त्याने त्या राजकुमारीला अनेक वेळा पटवून देण्याचा प्रयत्न केला पण दुर्गा रागावली आणि तिने उंदराच्या जादूगाराला तेथून हाकलून लावले. जादूगार मूषक दुर्गेवर खूप रागावला आणि त्याच्या जादूच्या बळावर त्याने दुर्गेला एका लहान कुत्र्यात रूपांतरित केले. जादूगार मूषक म्हणाला, जर तू तुझ्या इच्छेने माझ्यासोबत येणार नाहीस तर माझ्या इच्छेने आणि माझ्या शक्तीने माझ्यासोबत येशील. तेव्हा जादूगाराने राजकुमारी दुर्गेला कुत्र्यात रूपांतरित केले. तेव्हा ती कुत्र्यासारखी इकडे तिकडे धावू लागली. त्या बिचाऱ्या मुलीकडे तिच्या इतर बहिणींना तिच्यासोबत काय घडले आहे ते सांगण्याची कोणतीही शक्ती नव्हती. जादूगार मूषकच्या सांगण्यावरून ती असह्यपणे कुत्र्याच्या रूपात चालू लागली. जादूगार मूषक राजवाड्याच्या दारापाशी पोहोचताच द्वारपालांनी त्याला विचारले की तुला हा लहान कुत्रा कुठून मिळाला. तर जादूगाराने उत्तर दिले की राजकन्यांनी मला हा कुत्रा भेट म्हणून दिला आहे. हे ऐकून द्वारपालांनी त्याला काहीही न विचारता राजवाड्याच्या दाराबाहेर जाऊ दिले.
काही वेळाने दुर्गाच्या इतर 6 मोठ्या बहिणींना त्यांच्या पुतण्याचा रडण्याचा आवाज आला, म्हणून त्या त्याच्या खोलीत गेल्या. त्यांनी पाहिले की खोलीत कोणीही नाही. त्यांनी आजूबाजूला पाहिले, पण त्यांना दुर्गा कुठेही दिसली नाही. मग त्यांनी नोकरांना विचारले, तेव्हा नोकरांनी सांगितले की दरबारात एक साधू आला होता. त्यांनी त्या साधूच्या कपड्यांबद्दलही सांगितले. राजकन्यांना अंदाज होता की दुर्गेचे काहीतरी वाईट झाले आहे आणि ती कुठेतरी गेली आहे. तिच्या विरुद्ध काहीतरी कट रचला गेला असावा. आता हळूहळू वेळ निघून गेला. दुर्गेच्या मुलाला त्याच्या 6 काकूंनी एकत्र वाढवले आणि तो आता 14 वर्षांचा झाला होता. एके दिवशी त्याची काकू त्याला तिच्या कुटुंबाचा इतिहास सांगू लागली. राजकुमाराने सर्व काही काळजीपूर्वक ऐकले. आता त्याच्या पालकांबद्दल आणि नातेवाईकांबद्दल ऐकून राजकुमार खूप दुःखी झाला. राजकुमार त्याच्या पालकांना आणि नातेवाईकांना शोधण्यासाठी खूप उत्सुक झाला. आता त्याने सत्य स्वीकारले की त्याच्या कुटुंबातील सदस्य जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही असले तरी तो त्यांना नक्कीच शोधून परत आणेल. त्याने त्याच्या काकूंना सांगितले की जर मला माझे पालक आणि नातेवाईक जिवंत सापडले तर मी त्यांना नक्कीच शोधून घरी परत आणेन. त्यावर त्याची काकू म्हणू लागली, बाळा, ज्यांना जायचे होते ते गेले आहेत. आता आम्ही तुलाही गमावू शकतो. आम्ही तुला कुठेही पाठवणार नाही. आम्ही आमचे पती आणि बहीण गमावली आहे. आता आम्ही तुला गमावू इच्छित नाही. जर तूही त्यांच्यासारखा आमच्यापासून दूर गेला तर आम्ही कोणाच्या आधारावर जगू आणि जिवंत राहून काय करू. मग राजकुमार त्याच्या काकूंना म्हणाला, मला अडवू नका. जर शक्य असेल तर मी माझ्या आई वडिलांना आणि काकांना घेऊन लवकरच परत येईन. अशा प्रकारे त्याने आपला प्रवास सुरू केला. पण अनेक महिने त्याला आपल्या नातेवाईकांना कसे शोधायचे हे समजत नव्हते. शेवटी जेव्हा त्याने हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला तेव्हा तो जवळजवळ पूर्णपणे निराश झाला. त्याला त्याच्या आई वडिलांबद्दल आणि काकांबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान तो अशा देशात पोहोचला जो पूर्णपणे दगडांचा देश होता. एका बाजूला एक कठीण दगडी इमारत होती, ज्याच्या शेजारी एक लहान घर होते, ज्यामध्ये एक माळी राहत होता. जेव्हा तो त्या इमारतीकडे पाहत होता तेव्हा माळीच्या पत्नीने त्याला पाहिले आणि त्याच्याकडे धावली. ती घराबाहेर आली आणि म्हणाली, अरे बाळा, तू कोण आहेस आणि या धोकादायक ठिकाणी येण्याची तुझी हिंमत कशी झाली? तो मुलगा म्हणाला, मी एका राजाचा मुलगा आहे. मी माझ्या आई वडिलांना आणि माझ्या काकांना शोधण्यासाठीच इथे आलो आहे. एका जादूगाराने माझ्या आईला कुत्र्यात रूपांतरित करून आपल्या सोबत नेले आहे. हे ऐकून माळीची पत्नी म्हणाली, हा देश आणि हे ठिकाण एका महान जादूगाराचे आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारच्या शक्ती आहेत. जो कोणी त्याच्या आज्ञांचे उल्लंघन करतो किंवा त्याचा अपमान करतो तो त्याच्या जादूच्या शक्तीने त्याला दगड किंवा झाड बनवतो किंवा इतर कोणताही प्राणी बनवतो. तुम्ही ते जी काही झाडे आणि दगडे पाहत आहात ते सर्व एकेकाळी जिवंत प्राणी होते, माणसं होती. आमच्या गुरु जादूगराने आपल्या शक्तीने त्यांना या स्वरूपात बदलले आहे. काही काळापूर्वी एक राजा येथे आला. त्यानंतर त्याचे 6 भाऊ देखील येथे आले. जादूगराने त्या सर्वांना दगड आणि झाडांमध्ये बदलले. हे लोक एकमेव दुर्दैवी लोक नव्हते. त्यांच्याशिवाय एक अतिशय सुंदर राणी होती, जिला त्याने या मोठ्या इमारतीत कैद केले होते. जादूगराने तिला गेल्या 14 वर्षांपासून कैद केले होते. जादूगार तिच्याशी लग्न करू इच्छितो, पण ती जादूगाराचा द्वेष करते आणि त्याला तिला स्पर्शही करू देत नाही. माळीच्या पत्नीचे शब्द ऐकून जखमी राजकुमाराला वाटले की हे सर्व माझ्या कुटुंबाबद्दल आहे, माझ्या आई वडिलांबद्दल, माझ्या काकांबद्दलच आहे. शेवटी मला तो सापडला ज्याच्यासाठी मी इतके दिवस भटकत होतो. त्यानंतर त्याने त्याची कहाणी माळीच्या पत्नीला सांगितली आणि तिला मदत करण्याची विनंती केली. त्याने माळीच्या पत्नीला त्या निष्पाप आणि असह्य लोकांबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितले. त्याने माळीच्या पत्नीला त्या निष्पाप लोकांना त्या जादूगरापासून वाचवण्यास मदत करण्याची विनंती केली. माळीच्या पत्नीने त्याचे म्हणणे ऐकले आणि त्याला पाठिंबा देण्याचे वचन दिले. तिला वाटले की त्याला मदत करून आपणही या जादूगरापासून वाचू शकतो, कारण ती देखील त्याच्या अत्याचाराची बळी होती. म्हणून ती त्या मुलाला पाठिंबा देण्यास तयार झाली. आता माळीच्या पत्नीने त्याला त्याचे रूप बदलण्यास सांगितले. तिला वाटले की तू तुझे रूप बदलावे, कारण जर जादूगराने तुला पाहिले तर तो तुलाही दगड बनवेल.
राजकुमार तयार झाला आणि माळीच्या पत्नीने राजकुमाराला तिची एक धोतर घालायला लावली आणि त्याला सांगितले की आजपासून तू सर्वांच्या नजरेत माझी मुलगी आहेस. त्यानंतर थोड्याच वेळेत एके दिवशी जादूगर मूषक त्यांच्या सुंदर बागेत फिरत होता. तिथे एक लहान मुलगी पाहून जादूगाराने माळीच्या पत्नीला बोलावून विचारले की ती मुलगी कोण आहे. माळीच्या पत्नीने सांगितले की ती त्याची मुलगी आहे. अशा प्रकारे जादूगार राजकुमाराला पहिल्यांदा भेटला. मुलीच्या वेशात राजकुमार आपली ओळख लपवून जादूगाराला भेटतो. जादूगार तिला पाहून म्हणतो की तू खूप सुंदर आहेस. उद्या तू मोठ्या इमारतीत राहणाऱ्या सुंदर स्त्रीसाठी माझी पहिली भेट घेशील. जादूगाराचे बोलणे ऐकून छोटा राजकुमार खूप आनंदी झाला की उद्या तो त्याच्या आईसाठी भेट घेईल. जादूगाराला भेटल्यानंतर तो ताबडतोब माळीच्या पत्नीकडे गेला आणि तिला याबद्दल सांगितले. चर्चा केल्यानंतर त्यांनी ठरवले की तो या वेशात राहील, कारण या वेशात कोणीही त्याला ओळखू शकणार नाही. त्याने ठरवले की जेव्हा योग्य संधी येईल तेव्हा तो त्याच्या आईला मुक्त करेल. जेव्हा दुर्गेचे राजकुमाराशी लग्न झाले तेव्हा राजकुमाराने तिला एक छोटी अंगठी दिली ज्यावर तिचे नाव लिहिलेले होते. दुर्गेने ती अंगठी तिच्या मुलाच्या बोटात घातली जेव्हा तिचा मुलगा खूप लहान होता. जेव्हा तिचा मुलगा काळानुसार मोठा झाला तेव्हा त्याच्या काकूंनी राजकुमाराच्या बोटाच्या आकाराची अंगठी बनवली, जेणेकरून तुमची आई तुम्हाला पाहून लगेचच ओळखू शकेल. इकडे राजकुमाराची आई जादूगाराच्या रक्षणाखाली होती. ती बंदिवासात असल्याने तिच्यावर नेहमीच देखरेख ठेवली जात असे. माळीची मुलगी असल्याने राजकुमाराला जादूगाराच्या वतीने रोज त्याच्या आईला फुलांचा गुच्छ देण्याची संधी मिळत होती. आता तो रोज राणीला फुलांचा गुच्छ देऊ लागला. जादूगाराची एक दासी नेहमीच त्याच्या आईच्या खोलीत राहत असे. शेवटी एके दिवशी नशिबाने राजकुमाराची साथ दिली आणि त्याला अशी संधी मिळाली जेव्हा खोलीत त्याच्या आईशिवाय दुसरे कोणीही नव्हते. जेव्हा कोणीही त्याला पाहू शकले नाही तेव्हा त्याने आपल्या बोटातून अंगठी काढून ती फुलांच्या गुच्छात बांधली आणि ती त्याच्या आई दुर्गाच्या पायाशी ठेवली. ही अंगठी जमिनीवर पडताच एक आवाज झाला. दुर्गेने त्या फुलांच्या गुच्छाकडे लक्ष न देता बारकाईने पाहिले की या फुलांच्या आत हा विचित्र आवाज कशामुळे येतोय. बारकाईने पाहिले तर तिला फुलांनी बांधलेली एक छोटी अंगठी सापडली. अंगठी ओळखताच तिने फुलांचा गुच्छ आणलेल्या मुलीकडे पाहिले. मुलीच्या वेशात असलेल्या राजकुमाराने तिला स्वतःबद्दल सर्व काही सांगितले. राजकुमाराने सर्व काही त्याच्या आईला सांगून टाकले. त्याने तिच्या पाया पडून सांगितले की खूप शोध घेतल्यावर त्याला ती सापडली आहे आणि तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपला जीव धोक्यात घालून तो आपल्या पालकांना आणि काकांना दुष्ट जादूगार मुश्कापासून मुक्त करेल. त्याच्या आईने त्याला सांगितले की या जादूगाराने गेल्या अनेक वर्षांपासून तिला कसे कैद करून ठेवले आहे आणि त्याने या इमारतीचे सर्व दरवाजे देखील बंद ठेवले आहेत, कारण तो माझ्याशी लग्न करू इच्छितो. मी त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला. मुलगा म्हणाला, आई, तो इतक्या वर्षांपासून या जादूगाराशी फक्त कठोरतेने आणि रागाने बोलली आहेस. तू जादूगाराला सांग की माझ्या पतीसाठी मी इतके दिवस थांबले आहे. आता मी तुझ्याशी लग्न करण्यास तयार आहे असे तू त्याला सांगून टाक आणि हे सर्व तू त्याच्याशी प्रेमाने बोल. यानंतर आई आणि मुलगा दोघेही बसले आणि त्यांनी आपली योजना आखू लागली व ती अंमलात आणण्याचा विचार करू लागले. मुलगा म्हणू लागला, यानंतर तुम्ही त्याची शक्ती काय आहे, तो अमर का आहे, त्याला का मारले जाऊ शकत नाही आणि कशा प्रकारे काय केल्यावर त्याला मारले जाऊ शकते हे तुला शोधून काढावे लागेल, तेही प्रेमाने. आता तू त्याच्याशी रागाने नाही तर प्रेमाने सर्व काही बोलून घे. दुर्गाने तिच्या मुलाच्या सल्ल्याचे पालन करण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी जादूगार मूषकला त्याच्या मुलाने सुचवलेल्या पद्धतीने संदेश पाठवला. हे कोण जादूगार मूषकला खूपच आनंद झाला आणि तो लवकरात लवकर लग्नाची मागणी करू लागला. यानंतर जादूगार मूषकने दुर्गाला राजवाड्यात येण्याची विनंती केली, परंतु दुर्गेने अगदी प्रेमाने त्याला सांगितले, तुमच्याशी लग्न करण्यापूर्वी मला तुमच्यासोबत अधिक वेळ घालवायचा आहे, जेणेकरून आपण एकमेकांशी परिचित होऊ शकू. आतापर्यंत शत्रुत्व होते, पण आता मला तुमच्याशी मैत्री करायची आहे, ज्यामुळे आपले नाते अधिक घट्ट होईल.
जादूगाराने देखील तिच्या प्रेमळ बोलण्यावर विश्वास ठेवला। यानंतर दुर्गाने प्रेमाने जादूगाराला विचारले, तू पूर्णपणे अमर आहेस का? तुला कधीही मरण येणार नाही का? तू मानव जातीला जाणू शकतोस का? तू एक महान जादूगार आहेस का? मग जादूगार म्हणाला, तू हे सर्व का विचारत आहेस? राणीने उत्तर दिले, लग्न करण्यापूर्वी, तुझी पत्नी होण्यापूर्वी मला तुझ्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं आहे। जर तुझ्यावर कोणतेही संकट आले तर मी ते कसे नियंत्रित करू? मी माझा पहिला पती गमावला आहे, पण आता मला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि मला तुला गमवायचे नाही। मी जर तुला गमावले तर मी कोणाच्या आधारावर जगेन? मग जादूगार म्हणाला, हे खरे आहे, मी दुसऱ्यांसारखा नाही। येथून अनेक मैल अंतरावर एक घनदाट जंगल आहे। त्या घनदाट जंगलाच्या मध्यभागी एका मोठ्या झाडाखाली एक लहान पिंजरा आहे, ज्यामध्ये एक पोपट राहतो। माझे जीवन त्या पोपटाच्या जीवनावर अवलंबून आहे। तो मेला तरच मी मरेल। तथापि जादूगर म्हणाला, हे काम अशक्य आहे। पोपटाला कोणत्याही प्रकारे इजा करता येणार नाही। तो सुरक्षित ठेवण्यासाठी मी तिथे अनेक लोकांना नियुक्त केले आहे। त्या ठिकाणी जो कोणी दिसेल त्याला ताबडतोब मारले जाईल। दुर्गेने त्या दुष्ट जादूगराशी बोलणे चालू ठेवले। तिने त्या सर्व गोष्टी आपल्या मुलाला सांगितल्या, परंतु तिच्या मुलाचा जीव धोक्यात पाहून राणीने त्याला तो पोपट मिळवण्याचा विचार विसरून जाण्यास सांगितले। जादूगराच्या भीतीमुळे दुर्गेला तिच्या मुलाला तिथे जाण्यापासून रोखावे लागले। आईची भीती समजून घेऊनही राजकुमाराने उत्तर दिले, आई, जोपर्यंत मी तो पोपट पकडत नाही तोपर्यंत माझे वडील आणि माझे काका त्या दुष्ट जादूगराच्या कैदेतून मुक्त होऊ शकत नाहीत। घाबरू नकोस, मी लवकरच परत येईन। दरम्यान तू जादूगराशी छान बोलून हसत राहा। आता राजकुमाराने त्याच्या आईला लवकरच परत येण्याचे वचन दिले आणि पोपटाच्या शोधात निघाला। अनेक दिवसांच्या प्रवासानंतर राजकुमार शेवटी एका खूप मोठ्या आणि घनदाट जंगलात पोहोचला। जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा बराच वेळ सतत चालल्यामुळे तो खूप थकला होता। तिथे जंगलात एका मोठ्या झाडाखाली विश्रांती घेऊ लागला आणि काही वेळातच थंड वाऱ्यामुळे तो झोपी गेला। आता राजकुमाराने पाहिले की जवळच 2 राक्षस आरामात झोपले आहेत आणि त्यांच्याकडे एका मोठ्या झाडावर पोपटाचा पिंजरा देखील आहे। यानंतर राजकुमाराने गुपचूप तो पिंजरा उचलला आणि परतीचा प्रवास सुरू केला। तो चालत राहिला। तो पुन्हा एकदा दुष्ट जादूगार मूषकच्या राजवाड्यात पोहोचला। तो राजवाड्याच्या दाराजवळील बागेत बसला आणि पोपटाची खेळू लागला। जादूगाराला मूषकने त्याच्या राजवाड्याच्या खिडकीतून पाहिले तेव्हा तो लगेचच राजकुमाराकडे धावला आणि म्हणाला, बाळा, तू हा पोपट कुठून आणलास? मला हा पोपट दे, ज्यासाठी मी तुला खूप सारी संपत्ती देईन। पण राजकुमाराने जादूगाराला नकार दिला। राजकुमार म्हणाला, नाही, मी तुला माझा पोपट देऊ शकत नाही। तो अनेक वर्षांपासून माझा आवडता पाळीव पक्षी आहे। मग जादूगार म्हणाला, जर हा तुमचा जुना आणि आवडता पाळीव पक्षी असेल तर मी ते समजू शकतो। तुम्ही तो मोफत देणार नाहीत। मला सांगा, तुम्ही या पोपटाची किती किंमत घ्याल? तुमच्या कितीही किमतीवर मी तो पोपट तुमच्याकडून विकत घेईन। राजकुमार म्हणाला, महाराज, मी माझा प्रिय पोपट विकू शकत नाही। त्यावर जादूगार मूषक खूप घाबरला आणि म्हणाला, तुम्ही त्याच्या बदल्यात माझ्याकडून काहीही घेऊ शकता, फक्त हा पोपट मला द्या। हे कोण? राजकुमार म्हणाला, ठीक आहे, जर तुला त्या बदल्यात काही द्यायचे असेल तर मी तुला हा पोपटही देईन। राजकुमाराचे बोलणे ऐकून जादूगार आनंदाने म्हणाला, ठीक आहे, तुला काय हवे आहे ते सांग, मी तुला ते नक्कीच देईन। आता राजकुमार म्हणाला, सर्वप्रथम त्या 7 राजपुत्रांना मुक्त कर, ज्यांना तू दगड आणि झाडांमध्ये रूपांतरित केले आहेस। जादूगार म्हणाला, ठीक आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल, तू फक्त मला हा पोपट दे। यानंतर दुर्गेचा पती आणि इतर 6 राजांसह सर्वजण त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात परत आले। मग जादूगार मूषक म्हणाला, पहा, मी त्यांना पुन्हा ठीक केले आहे, आता मला पोपट द्या। पण राजकुमार म्हणाला, घाई काय आहे? आधी त्या सर्व लोकांना मुक्त कर ज्यांना तू तुझ्या बंदिवासात ठेवले आहेस। आता जादूगार मूषक म्हणाला, ठीक आहे। यानंतर जादूगाराने हात फिरवताच दगड आणि झाडांमध्ये रूपांतरित झालेले सर्व प्राणी त्यांच्या नैसर्गिक शरीरात परत आले।
यानंतर काही काळापासून नोकरांच्या रूपात असलेली संपूर्ण बाग सुद्धा त्यांच्या नैसर्गिक शरीरात परत आली। सरदार, गायी, मेंढ्या, शेळ्या, हत्ती, सैनिक, सुंदर दागदागिन्यांनी सजवलेले शक्तिशाली पुरुष आणि स्त्रिया सर्वजण जिवंत झाले। आता जादूगार रडू लागला आणि राजकुमाराला हात जोडून विनंती करू लागला की मला तो पोपट दे। मग राजकुमाराने मोठ्या ताकदीने पोपटाला पकडले आणि बळाचा वापर करून त्याचे एक पंख त्याच्या शरीरापासून वेगळे केले। यामुळे जादूगाराचा उजवा हात देखील त्याच्या शरीरापासून वेगळा झाला। मग जादूगार मूषकाने त्याचा डावा हात आधी ठेवला आणि राजकुमाराला देण्यास सांगितले। त्यानंतर राजकुमाराने पोपटाचा डावा पंख त्याच्या शरीरापासून तोडला आणि राजकुमाराकडे फेकला। त्यामुळे जादूगाराचा डावा हात सुद्धा त्याच्या शरीरापासून तुटला आणि खाली पडला। यानंतरही तो त्याचा पोपट त्याला देण्यासाठी ओरडत राहिला। आता जादूगार गुडघे टेकला। मग राजकुमाराने पोपटाला ठार मारले। आता तो जादूगार मूषक मेला होता। तो मरताच तो पोपट देखील जादूगार मूषकच्या तावडीतून सुटला आणि तो पुन्हा जिवंत झाला आणि उडू लागला। आता सर्व लोकांनी मिळून त्या जादूगाराचे अंतिम संस्कार केले। यानंतर राजकुमाराच्या वडिलांनी त्याची पत्नी दुर्गा हिला मोठ्या इमारतीतून मुक्त केले आणि अशा प्रकारे राजकुमार आपल्या सर्व नातेवाईकांसह आपल्या देशात निघून गेला। इतर सर्व लोकही आपापल्या घरी गेले। अशा प्रकारे राजकुमाराने त्याचे पालक आणि त्याचे काका यांना त्या दुष्ट जादूगाराच्या कैदेतून मुक्त केले। आता ते सर्वजण आनंदी जीवन जगू लागले। सर्वांची वाट पाहत असलेल्या त्याच्या मावश्या देखील त्यांच्या पतींना पाहून खूप आनंदी झाल्या आणि आनंदाने त्यांचे जीवन जगू लागल्या। आता सातही राण्यांनी त्यांच्या राजांना सांगितले की त्यांच्या सावत्र आईने त्यांचा कसा अपमान केला होता आणि तिने त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता। आता सर्व राजे म्हणाले, चला राण्यांनो, आपण सर्वजण तुमच्या वडिलांच्या घरी जाऊया। ते सर्वजण त्या राज्यात गेले आणि जेव्हा राजाला कळले की त्याच्या सर्व सातही मुली त्यांच्या पतींसह येथे येत आहेत, तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि जेव्हा तो त्यांना भेटला तेव्हा तो आपले अश्रू रोखू शकला नाही आणि मोठ्याने रडू लागला। तो म्हणाला, मुलींनो, मला माफ करा। मी तुम्हा सर्वांना खूप प्रेम करतो, पण मी काय करू शकतो? मी देखील असह्य होतो, म्हणूनच मी तुम्हाला जंगलात सोडले। मी तिचे ऐकायला नको होते, पण मी तिच्या बोलण्यात कसा अडकलो आणि तुम्हा सर्वांना जंगलात कसे सोडले हे मला माहित नाही। कृपया यासाठी मला माफ करा। मग राजकन्या म्हणाल्या, नाही बाबा, काहीच फरक पडत नाही। आम्ही खूप आनंदी आहोत। नियतीचा नियम असा आहे की कोणीही त्याच्या कर्मांच्या परिणामांपासून वाचू शकत नाही। आपणही काही वाईट कृत्य केले असतील ज्यामुळे आपल्याला हे सर्व सहन करावे लागले आणि नियतीचा नियमही पहा। जर तुम्ही आम्हाला जंगलात सोडले नसते तर आम्ही राजांना कसे भेटलो असतो? आता राजा त्याच्या मुलींना भेटल्यानंतर खूप आनंदी झाला आणि म्हणाला, बेटा, तुमच्या सावत्र आईने तुमच्याशी अन्याय केला होता। ज्या दिवशी मी तुम्हाला जंगलात सोडून आलो होतो त्याच रात्री तुमच्या सावत्र आईचे काय झाले हे मला माहित नाही, पण ती तिथे जळून पडली होती आणि तिथेच तिचा मृत्यू झाला होता। तिचे वाईट कृत्य देखील उघड झाले। मी पुन्हा तुम्हा सर्वांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला तुम्ही कुठेही सापडला नाही। मग राजा त्यांच्या 7 राजकन्यांना मिठी मारतो आणि खूप आनंदी होतो। मित्रांनो, कोणीही कधीही कोणाचीही फसवणूक करू नये आणि कोणत्याही गोष्टीचा अभिमान बाळगू नये। कधीही कोणालाही त्रास देऊ नये, कारण कोणीही त्यांच्या कर्मांच्या परिणामांपासून कधीच वाचू शकत नाही। आपण नेहमीच आपल्या बुद्धिमत्तेने काम केले पाहिजे आणि कधीही कुणालाही घाबरू नये। प्रतिकूल परिस्थितीत सर्वांना साथ दिली पाहिजे आणि कधीही कुणालाही त्रास देऊ नये। प्रेमाने सर्वांसोबत एकरूपतेने राहावे। तर मित्रांनो, आजची कथा इथे संपत आहे। तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तसंच ती घंटी देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। जय जय रघुवीर समर्थ।